नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 11 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही? विकारी विशेषण म्हणजे लिंग, वचन व विभक्तीनुसार बदलणारे। म्हणजे तांबडा या शब्दाचं तांबडी, तांबडे असं होईल। मोठाचं मोठी, मोठे आणि पांढराचं पांढरी, पांढरे। मात्र कडू या शब्दाचं विभक्तीनुसार किंवा लिंग वचननुसार ते बदलत नाही, म्हणून कडू हा शब्द अविकारी आहे, विकारी नाही। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल। पुढे, युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? युद्ध हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे मराठीत, आणि तो जसाचा तसाच आलेला आहे, म्हणून तो तत्सम प्रकारचा शब्द आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। पुढे, फुगडीचा फेर धरला आहे या वाक्यात अलंकार आहे, तर कोणता अलंकार वापरला गेलेला आहे? फुगडीचा फेर धरला आहे। तर यामध्ये नद्या आणि फेर यात कोणतेही साम्य नाही असे दाखविलेले आहे। फुगडीचा फेर म्हणजे जेथे 5 नद्यांचा संगम होतोय, तर त्याचं वर्णन केलेलं आहे। नद्याचं आणि फुगडीचा फेर धरण्याच्या अवस्था तिथे दाखवली गेलेली आहे, म्हणून हे रूपक अलंकार होईल, कारण त्यांच्यात कोणताही भेद नाही असं वर्णन केलेलं आहे। पुढे, खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो? नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे। तर याचा अर्थ असा होईल की कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी देवाचे नाव वापरते, म्हणून देवाच्या नावाने स्वार्थ जपणे हा आपला पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल। पुढे, करायला गेलो गणपती आणि झाला मारुती या म्हणीचा योग्य अर्थ सांगा। तर याचा अर्थ एक गोष्ट करायला जाणे पण दुसरेच काहीतरी घडणे असं होईल। म्हणजे एक काम करायला जाणे पण दुसरेच काहीतरी काम होणे। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, गळ घालणे म्हणजे काय? गळ घालणे म्हणजे एखाद्याला काहीतरी करण्याचा आग्रह धरणे, दबाव आणणे अथवा जोरदार विनंती करणे असंही म्हणू शकतो, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 फार आग्रह करणे हा उत्तर योग्य होईल। पुढे, दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा। दागिनाला पर्यायी शब्द आहे अलंकार, आभूषण। पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। ऐच्छिक म्हणजे स्वेच्छेने, याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर अनिवार्य, अपरिहार्य, कंपल्सरी। पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी कोणता शब्द समूहदर्शक शब्द नाही? तर दिलेल्या पर्यायामधील जो जर्जर शब्द आहे तो समूहदर्शक नाही, कारण जर्जर म्हणजे जीर्ण अवस्थेत मोळकळीस आलेला, जसं लोकांचा जथ्था असतो, भांड्यांची तांब्याचा साठा असतो उतरंड, आणि गोरांच्या कळपाला आपण म्हणतो खिल्लार। तर हे तिन्ही पर्याय समूहदर्शक आहे, मात्र जर्जर हा शब्द समूहदर्शक नाही। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। पुढे, वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे तो ठरतो वाक्य रूपांतर। पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल। वाक्याचा मूळ अर्थ न बदलता त्याची रचना बदलण्याची प्रक्रियेला वाक्य रूपांतर असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। पुढे, बोलभांड या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा। बोलभांड म्हणजे बोलता बोलता वाद घालणारा, अर्थात बोलता बोलता भांडणारा। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। पुढे, खालील अधोरेखित शब्दांचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा। मामा येथे क्वचित येतात। तर मित्रांनो, इथे क्वचित या शब्दाला अधोरेखित आहे, तर हा कोणता प्रकारचा क्रियाविशेषण अव्यय आहे? तर हा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय, कारण क्वचित हा शब्द क्रियेचे परिमाण
अथवा संख्या दर्शवित आहे की ते मामा येथे क्वचित येतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? सामान्य सर्वनाम म्हणजेच अनिश्चित सर्वनाम. सर्वनाम वाक्यात कोणाबद्दल व कशाबद्दल बोलत आहे हे निश्चित नसते, तेव्हा असतो त्याला म्हटलं जातं सामान्य सर्वनाम. तर इथे कोणी यावे कोणी जावे, इथे सर्वनाम कोणाबद्दल बोलत आहे कशाबद्दल बोलत आहे हे निश्चित नाही, म्हणून आपल्या पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. जसं मला काहीतरी हवे आहे, यामध्ये काहीतरी. कोणी कोणास हसू नये, यामध्ये कोणी कोणास. अशा प्रकारे हे सर्व सामान्य सर्वनाम वापरले जाते. पुढे अमृतानुभव हे प्रसिद्ध साहित्य कोणत्या संताचे आहे? अमृतानुभव हा ग्रंथ 13व्या शतकातील मराठी संत आणि कवी संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. मराठी साहित्यामधले महत्त्वाचे ते ग्रंथ आहे अमृतानुभव. पुढे आनंदाला पारावार न उरणे म्हणजे, तर त्याचा अर्थ होतो अत्यंत आनंदी होणे. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल, खूप आनंद होणे. पुढे मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर मित्रांनो, मराठी भाषेत आधुनिक वर्णमालेमध्ये 41 व्यंजने आहेत, मात्र पारंपरिक वर्णमालेमध्ये ते 34 आहेत. तर दिलेल्या पर्यायामध्ये 34 हा पर्याय आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे पुढीलपैकी कोणत्या वाक्यात कर्तृ कर्म संकर हा प्रयोग आहे? तर इथे तू ज्योतीला बक्षीस दिलेस, यामध्ये कर्तृ कर्म संकर प्रयोग वापरला गेलेला आहे. जेव्हा क्रियापदास स त असा प्रत्यय असतो आणि पण त्याआधी ला ली ले ल्या या भूतकाळी प्रत्यय जोडलेले असते, तर अशामध्ये कर्तृ कर्म संकर हा प्रयोग वापरलेला असतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 5वे अक्षर कोणते? तर इथे जो शब्द दिलेला आहे, तर या सगळे मिळून एक शब्द तयार होईल, अर्थात भूजल पातळी. तर भूजल पातळीमध्ये जो 5व्या क्रमांकाचा शब्द आहे तो आहे त. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे सोन्या इकडे ये या वाक्यातील सोन्या या शब्दाची विभक्ती ओळखा. सोन्या, तर सोन्या हे आपण कशा पद्धतीने वापरलं गेलेलं आहे? तर संबोधन विभक्ती, एखाद्याला हाक मारण्यासाठी किंवा संबोधित करण्यासाठी ते वापरले जाते, म्हणून पर्याय क्रमांक 3 संबोधन आपला बरोबर उत्तर होईल. पुढे चंद्र या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय ओळखा. चंद्र त्याचा समानार्थी शब्द, तर चंद्राला इंदू आणि शशी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 हे चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द होईल. मित्रांनो, आणखी काय शब्द आहे चंद्र या शब्दाला? इंदू आहे, शशी आहे, शशांकसुद्धा म्हटलं जातं, सुधाकर आहे, रजनीनाथ, हिमांशू, सुधांशू. अशा प्रकारे चंद्र या शब्दाला समानार्थी आहेत. पुढे समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा. तर दिलेल्या पर्यायामध्ये जो पर्याय क्रमांक 3 आहे अमृत, यामध्ये जोडी चुकलेली आहे, कारण इथे रस हा शब्द वापरलेला आहे. रस म्हणजे सार, जो की अमृत या शब्दाशी मिळत नाही आहे. चिरंजीवी म्हणजे अविनाशी, दीर्घायू, ज्याला अमृत हा शब्द वापरता येईल. सुधा म्हणजे अमृत, पियुष, संजीवनी, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल, जे की चुकीची जोडी आहे त्यामध्ये समानार्थीची. पुढे मासा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. मासा
म्हणजे मीन. आपण मागे टेस्ट सिरीजमध्ये बघितलं की माशासारखे डोळे असलेली मीनाक्षी, तर त्या मीनाक्षीवरूनच हा शब्द आहे मीन. पुढे महा अधिक ईश, तर महेश. इथे मित्रांनो ईला दीर्घ ई आहे हा, तर येणारी वेलांटी दीर्घ राहणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 महिष आपला बरोबर उत्तर होईल. पुढे पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते? प्रशंसा केलेले जो शब्द आहे केवलप्रयोगी अव्यय आहे तो आहे भले. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. शेवटचा प्रश्न, पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडा. थंडी. थंडीला आपण कशा प्रकारे विशेषण बनवू शकतो, तर बोचरी थंडी असा आपण प्रयोग करतो थंडी या शब्दासाठी, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न बघितले, त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतलेत. तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.